सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत वीणा गवाणकर लिखित एक होता कारभार हे पुस्तक. आता ह्यातलं आजपासून नवीन प्रकरण चालू होतं आहे. मी भूमिपुत्र. प्रसिद्ध थोर शास्त्रज्ञ श्री थॉमस अल्वा एडिसन यांनी पाठवलेलं विनंतीपत्र डॉक्टर कारभार वाचित होते. आपण दोघे विश्वाचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला उपलब्ध असणाऱ्या मर्यादित आणि अपुऱ्या साधनांमुळे तुमच्या वेळेचा अपव्यय होत आहे. तुमच्या कर्तृत्वाला मर्यादा पडत आहेत. आमच्या इथे तुम्हाला हवी ती मदत, हवे ते सहकार्य मिळेल. श्री एडिसन यांनी न्यू जर्सीतील आपल्या प्रयोगशाळेची, आपल्या संशोधन केंद्राची धुरा वाहण्याची डॉक्टर कारभारना विनंती केली होती. त्यासाठी वार्षिक 6 आकडी मानधन देऊ केलं होतं. वार्षिक $1,00,000. मी डॉक्टर वॉशिंग्टनना वचन दिलं आहे की दारिद्र्याच्या खातेऱ्यातून, भुकेच्या खाईतून माझ्या बांधवांना वर काढण्यासाठी मी आमरण प्रयत्नशील राहीन. माझ्या बांधवांना माझी अजून गरज आहे. मी नेहमी एकाकी काम करीत आलो आहे. तुमच्यासारख्या मोठ्या संस्थेत काम करताना मला बुजल्यासारखं होईल आणि इथं तर इतकी कामं अर्धवट पडलीत. मी येऊ शकत नाही. आजवर कोणत्याही आमिषाला बळी न पडलेल्या डॉक्टर कारभारनी श्री एडिसनना उत्तर धाडलं. लाखो डॉलर्सचं आमिष त्यांना कर्तव्यच्युत करू शकलं नाही. डॉक्टर कारभार यांच्या पत्राने श्री एडिसन प्रभावित झाले. डॉक्टर कारभार यांच्या अद्वितीय, अतुलनीय समाजसेवेबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेचे, आत्मीयतेचे प्रतीक म्हणून त्यांनी डॉक्टर कारभारना आपले स्वाक्षरी केलेले एक छायाचित्र पाठवलं. आंतरिक स्नेहाचा पाया घातला. डॉक्टर कारभार यांच्या आर्थिक व्यवहाराबद्दल टस्कगी संस्थेच्या बँकेत 2 वर्ष काम केलेल्या श्री अर्ल विल्सन यांचा अनुभव ऐकण्यासारखा आहे. 1923 सालची गोष्ट. त्यावेळी श्री विल्सन नुकतेच रुजू झाले होते. संध्याकाळची वेळ, बँकेचे कार्यालय बंद होण्याचा सुमार. बँकेच्या प्रतीक्षागृहात प्राध्यापक कारभार शांतपणे येऊन बसले. श्री विल्सन घाईने त्यांच्यापाशी गेले. मला माझा चेक हवा होता, अपराधी स्वरात प्राध्यापक कारभार म्हणाले. श्री विल्सन घोटाळ्यात पडले. पगाराचे चेक्स 1 मे रोजी निघणार होते आणि आज तर एप्रिलची 23 तारीख. इतक्या आधीच त्यांना पगाराचा चेक द्यायचा म्हणजे जरा... माफ करा प्राध्यापक कारभार, अजून पगाराचे चेक्स तयार व्हायचे आहेत. मुला, तू नवखा दिसतोस. जरा दुसऱ्या कोणाला तरी बोलाव बरं. तितक्यात बँकेचा दुसरा एक कारकून बाहेर आला. प्राध्यापक कारभारना प्रतीक्षागृहात पाहताच म्हणाला, थांबा हं डॉक्टर, 1 मिनिट. आत्ता आणतो तुमचा चेक. श्री विल्सन जरा नाराजीनेच आपल्या जागेवर गेले. त्या जुन्या जाणत्या कारकुनाने तिजोरीचा एक खण उघडून भराभर रिकामा केला. तळाचा चेक काढला. बाकीचे चेक्स पुन्हा क्रमवार लावून ठेवले. वेगळा काढलेला चेक डॉक्टर कारभारांच्या हवाली केला. त्याचे आभार मानत डॉक्टर कारभारनी तो चेक खिशात सरकवला आणि ते बँकेच्या बाहेर पडले. श्री विल्सनना हे कोडं उलगडेना. ते त्या कारकुनाला म्हणाले, ही कसली पद्धत? त्यांनाच 1 तारखेच्या आधी चेक द्यायचं खास कारण? तुम्ही नवखे आहात, तुम्हाला मजा दाखवते. इकडे या आणि बघा. कारकुनानं परत तो खण काढून पालथा केला. बघितलं, हे सारे डॉक्टर कारभार यांच्या नावाचे चेक्स. काय हो, त्यांच्याकडे तर रगड पैसा दिसतोय. संशोधनातून बरीच कमाई झालेली असणार आणि तरीही 1 तारखेच्या आधी. तुम्ही गल्लत करत आहात विल्सन, त्यांना अडवत कारकून म्हणाला. हे सर्व त्यांच्या पगाराचे चेक्स आहेत. नीट बघा. आत्ता दिलेल्या चेकनंतर या 1 मे 1915 तारखेच्या चेकची पाळी आहे. तळचा चेक काढून कारकुनाने विल्सनना दाखविला. आता जो चेक मी डॉक्टर कारभारना दिला तो होता एप्रिल 1915साठी दिलेला आणि आता पुन्हा कधी ते येतील तेव्हा त्यांना हा 1 मे 1915चा चेक द्यायचा. पण हे तर 1923 साल चालू आहे, श्री विल्सन म्हणाले. नाही कोण म्हणतं. आता लवकरच आपल्याला त्यांच्यासाठी नवीन खणाची तरतूद करावी लागणार आहे. त्यांच्या दर महिन्याच्या पगाराचा चेक बँकेत जमा होत असतो. म्हणजे इतकी वर्ष हे चेक्स नुसते पडूनच आहेत.
मग त्यांचे आर्थिक व्यवहार कसे चालतात? श्री विल्सनच्या शंका फिटेनात. ते काहीही असेल, पण एक सांगतो, इतक्या वर्षात मी त्यांच्या नावे शिंप्याचे एकही बिल आलेलं पाहिलं नाही. दुसरं म्हणजे आता इतक्या वर्षानंतर देखील त्यांच्या पगारात दिडकीचीही वाढ झालेली नाही. खेदाची गोष्ट आहे ही. एवढ्या श्रेष्ठ संशोधकाची एवढी घोर उपेक्षा, अशी परवड? कसली उपेक्षा, कसली परवड, कसला खेद? किती वेळा डॉक्टर वॉशिंग्टन यांनी आणि त्यांच्यानंतरच्या अध्यक्षांनी त्यांना पगारवाढ देऊ केली, पण हा भला गृहस्थ ती स्वीकारेल तर ना? मला पैसा काय करायचा आहे, मी तर साधा भूमिपुत्र, हेच त्यांचं उत्तर. श्री विल्सन यांनी 1925 साली अलाबामा सोडलं. तोपर्यंत डॉक्टर कार्व्हरनी जेमतेम 1916 सालापर्यंतचे चेक्स नेले होते. प्राध्यापक कार्व्हर यांनी 1896 घेतलेला पहिला पगार आणि 1943 साली घेतलेला त्यांच्या मृत्यूपूर्वीचा शेवटचा पगार यात 1 सेंटचाही फरक नव्हता. दरमहा फक्त $125. पुस्तकात सरकवलेले, टेबलाच्या खणात टाकलेले असे कितीतरी चेक्स कितीतरी गरजू विद्यार्थ्यांचे भले करून गेले. अडचणीच्या वेळी घेतलेले पैसे विद्यार्थी परत करायला जाई तेव्हा, मी कधी दिले रे बाबा तुला पैसे, असं म्हणून त्याला लटके रागावीत आणि पैसे नाकारीत. किती विद्यार्थ्यांना त्यांनी अशी मदत दिली होती त्याचा नक्की आकडा देता येणं अशक्य आहे, कारण या गुपचूप मदतीची नोंद कुठेच नाही. पण टस्कगीतील प्रत्येक विद्यार्थ्याला या न त्या प्रकारे प्राध्यापक कार्व्हर यांनी मदत केलेलीच आहे. एकदा त्यांनी एका विद्यार्थ्याला $1 दिला आणि त्याचं काय करून दाखवशील ते मला बघायचं आहे, असं त्याला आव्हान दिलं. तोही त्यांचाच विद्यार्थी. त्याने त्या $1मधून एक कोंबडी आणि तिचं खाद्य विकत आणलं. उबवण्यासाठी अंडी आणली. काही महिन्यानंतर त्याने प्राध्यापक कार्व्हरना आपला पराक्रम सांगितला. त्याच्यापाशी नगद $50 शिल्लक पडले होते. त्याच्या कोंबड्या नियमित उत्पन्नाचं साधन झाल्या होत्या. डॉक्टर कार्व्हर आपल्या पराक्रमी शिष्यावरावरती एकदम खुश. कठीण प्रसंगात त्यांच्या निखळ स्वभावाचे आगळे झळझळीत दर्शन घडे. त्यांनी न वटवलेले चेक्स इतस्ततः पडलेले असत. ते जमा करून बँकेत भरावेत म्हणून बँकेचा कोषाधिकारी लोगन हाही त्यांच्याच माजी विद्यार्थी याने लकडा लावला. बरीच खटपट करून त्याने सारे चेक्स बँकेत जमा करायला लावले. आणि दुर्दैव म्हणजे त्याच साली 1933 फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेला मंदीचा तीव्र तडाखा बसला. बँकेचे दिवाळे निघाले. टस्कगीची बँकही त्यातून सुटली नाही. कोषाधिकारी लोगन अपराधी चेहऱ्यानं त्यांना भेटायला आला आणि ओढवलेल्या आपत्तीची कल्पना देऊ लागला. आयुष्याची सारी कमाई घालवून बसलेल्या डॉक्टर कार्व्हरनी त्याला काय उत्तर द्यावं? जिकडे तो पैसा गेला तिकडे तो माझ्यापेक्षा नक्कीच जास्ती उपयोगी पडेल. गरजूंना त्याचा उपयोग होतोय यात वाईट ते काय? जेव्हा त्यांच्या अवतीभोवतीचं जग पैशासाठी कष्टत होतं, पैशासाठी भांडत होतं, पैशासाठी जगत होतं, पैशासाठी मरत होतं, त्यावेळी डॉक्टर कार्व्हर पैसा हे एक विनिमयाचं किरकोळ साधन म्हणून त्याचा गरजेपुरताच वापर करीत होते. बहुधा त्यांना पैशाची गरज नसेच. पैशाचा मोह कसा तो नव्हताच. सारी भूमीच ज्याची त्या भूमिपुत्राला पैसा हवाच कशाला? पैशाच्या धनाच्या मोहाला बळी पडण्यापेक्षा आपलं कौशल्य, आपला सुहृद भाव आजूबाजूच्या लोकांना उपयोगी पडू देण्यात, त्यांचा उत्कर्ष साधण्यात त्यांनी धन्यता मानली. पैशाचं आमिष दाखवून टस्कगी शाळेपासून त्यांना दूर नेण्याचं कित्येकांनी प्रयत्न केले. पण डॉक्टर वॉशिंग्टनना दिलेल्या वचनाला हा भूमिपुत्र अखेरपर्यंत जागला. आपल्या कर्मभूमीत टस्कगीत त्यांनी अखेरचा श्वास सोडला. फ्लोरिडा राज्यातल्या भुईमुगाच्या पिकावर रोग पडला.
डॉक्टर कार्व्हरनी रोग निवारणाचा सुलभ उपाय तेथील शेतकऱ्यांना सुचवला. पीक वाचलं. या उपकाराचा मोबदला म्हणून तेथील धनिक शेतकऱ्यांनी त्यांना $100चा चेक पाठवला आणि दर महिन्याला असाच चेक पाठवू असं कळवलं. निरीच्छ कार्व्हरनी तो चेक साभार परत पाठवला आणि सोबत लिहिलं होतं, तुम्ही भुईमुगाची लागवड करता याबद्दल परमेश्वर तुमच्याकडून कसलीही वसुली करत नाही. मग त्याच भुईमुगाला निरोगी बनवण्यासाठी मी कसा पैसा आकारू. लाकडाच्या भुशापासून लाद्या बनवण्याची डॉक्टर कार्व्हर यांची पद्धत स्वीकारून उद्योग चालवणाऱ्या एका निर्मात्याने त्यांनी आपली प्रयोगशाळा चालवावी यासाठी भला लठ्ठ पगार देऊ केला. नेहमीप्रमाणे डॉक्टर कार्व्हरनी नकार कळवला. मग तोच निर्माता अलाबामात येऊन राहिला. डॉक्टर कार्व्हरकडून त्याला विनाशुल्क मार्गदर्शन लाभत होतं. ऐहिक सुखाचा, पैशा अडक्याचा किंवा जड जवाहिराचा मोह त्यांना कधीच पडला नाही. इतकंच काय, पण आयुष्याचा उर्वरित काल सुखाचा जावा म्हणून त्यांनी काही तरतूद करून ठेवावी हा विचारही त्यांच्या मनाला कधी शिवला नाही. ऐहिक सुखाच्या बाबतीत ते फार उदासीन, अलिप्त होते. आता सारं जग त्यांना श्रेष्ठ शास्त्रज्ञ म्हणून नावाजत होतं. थोर समाजसेवक म्हणून वाखाणत होतं. महान संशोधक म्हणून त्यांचे पोवाडे गात होतं. पण डॉक्टर कार्व्हरनी स्वतःला कोणतंही बिरूद लावून घेतलं नाही. अखेरपर्यंत जॉर्ज डब्ल्यू कार्व्हर या पलीकडे कधी स्वतःचा वेगळा परिचय करून दिला नाही. निरीच्छ, निर्मोही डॉक्टर कार्व्हरनी थोड्याशा संकोचानेच आपली मागणी उद्योगपती श्री हस्टन यांच्यापुढे ठेवली. मला एक हिरा हवा आहे. ही मागणी ऐकून श्री हस्टन यांना आनंद झाला. डॉक्टर कार्व्हरनी माझ्याकडे काही मागावं आणि मी ते आवर्जून द्यावं ही त्यांची इच्छा आज पुरी झाली. मोठ्या उत्साहाने श्री हस्टन यांनी आठवड्याच्या आत एक सुरेखशी हिऱ्याची अंगठी डॉक्टर कार्व्हरना धाडून दिली. पुढच्या भेटीत त्यांनी मोठ्या आशेनं डॉक्टर कार्व्हरना विचारलं, भेट आवडली ना? हो हो, फारच सुंदर. मग तुम्ही ती अंगठी वापरत नाही? ते वापरत नाही म्हणजे? मी तो हिरा बोटावर मिरवायला मागितला होता असं वाटलं की काय तुम्हाला? तो मला हवा होता यासाठी असं म्हणून डॉक्टर कार्व्हरनी श्री हस्टनना एका काचेच्या कपाटापाशी नेलं. त्या कपाटात खनिजांचा संग्रह होता. तो दाखवीत ते पुढे म्हणाले, या माझ्या संग्रहात वाण होती ती फक्त हिऱ्याची. माझ्या विद्यार्थ्यांना मला इतर सारी खनिजं दाखवता येत होती, फक्त हिरा दाखवता येत नव्हता. तुम्ही माझी अडचण दूर केलीत. आता हिरा कसा असतो हे जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना कल्पनाशक्तीवर विसंबून राहायला नको. श्री हस्टन यांना पुन्हा एकदा हार मानावी लागली. हिरा मागितला होता, पण तोही एक केवळ खनिज म्हणून. जॉर्जियाचे एक उद्योगपती श्री हस्टन यांनी शेंगदाण्यापासून लोणी बनवण्याचा उद्योग सुरू केला होता. पण त्यांचं लोणी योग्य प्रमाणात थिजत नसे. त्यातून तेल सुटे आणि मग त्याला खवट, ओशट असा वास येई. या संकटातून सुटण्यासाठी त्यांनी आपल्या कारखान्यातील मुख्य केमिस्ट श्री मॉस यांना टस्कगीला पाठवलं. टस्कगी म्हणजे डॉक्टर कार्व्हर. टस्कगीला जायचं म्हणजे डॉक्टर कार्व्हरना भेटायचं. टस्कगी आणि कार्व्हर अविभाज्य झाले होते. दोन्ही नावे एकमेकांशी जोडूनच येत. डॉक्टर कार्व्हर यांनी रसायनांच्या थोड्याफार बदलाने ते लोणी अगदी दुधापासून मिळणाऱ्या लोण्यासारखं उत्तम बनवून दिलं. तेवढ्यावरच ते थांबले नाहीत. त्यांनी त्या केमिस्टला शेंगदाण्याची चॉकलेट्स कशी करता येतील, वाया जाणाऱ्या टरफलांपासून जमीन भुसभुशीत करणारी द्रव्य कशी बनवता येतील म्हणजे सॉईल कंडिशनर्स, याही विद्या शिकवल्या. डॉक्टर कार्व्हर यांनी आपल्या उत्पादनाविषयी दाखवलेल्या आस्थेमुळे, आत्मीयतेमुळे, उदार दृष्टिकोनामुळे प्रभावित झालेले श्री हस्टन आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जातीने टस्कगीला आले. प्राध्यापक कार्व्हरना नजर करण्यासाठी भारी किमतीचे सिल्कस्किनचे ब्लँकेट आणले होते. ट्रंकेच्या तळाशी विश्रांती घेणाऱ्या या ब्लँकेटचे दर्शन पुन्हा कोणाला घडलंच नाही.
या मुलाखतीत डॉक्टर कार्व्हरनी श्री हस्टनना भुईमुगापासून तयार होऊ शकणाऱ्या अनेक उत्पादनांची सविस्तर माहिती पुरवली. शिवाय उत्पादन प्रक्रियेत वेळ, श्रम आणि पैसा वाचवण्याच्या दृष्टीनं 4 युक्तीच्या गोष्टीही सांगितल्या. खास सूचना दिल्या. त्यांचे ते सखोल ज्ञान, गाढा अभ्यास आणि आपल्या ज्ञानाचा पुरेपूर उपयोग व्हावा म्हणून चाललेली अविरत धडपड पाहून श्री हस्टन दीडमुख झाले. त्यांच्या बुद्धिवैभवाने प्रभावित झालेल्या श्री हस्टननी त्यांना जॉर्जियात येऊन आपल्या उद्योग समूहास मार्गदर्शन करण्याची विनंती केली. माझी कर्मभूमी हीच. इथूनच मी तुम्हाला यथाशक्ती मदत करीन, सल्ला देईन, प्राध्यापक कार्व्हर उत्तरले. या घटनेनंतर सतत 15 वर्ष त्यांच्या विनाशुल्क सल्ल्याचा बहुमोल लाभ हस्टन उद्योग समूहाला मिळत राहिला. श्री हस्टन त्यांना भेटण्यासाठी महिन्यातून एकदा न चुकता येत. भेटीदाखल काही देण्याचा प्रयत्न करीत, पण या निस्संग निस्पृह भूमिपुत्राला लालसा, मोह कसं तर नव्हतंच. डॉक्टर कार्व्हरना कशाची तरी गरज पडावी आणि ती गरज अपूर्वाईनं भागविण्याचं भाग्य आपल्याला लाभावं अशी श्री हस्टन यांची इच्छा असे. पण इथे गरज होती कोणाला? मी तुम्हाला कौतुकानं काही द्यावं आणि ते तुम्हाला उपयोगी पडावं असं या जगात काहीच नाही का? तुम्ही माझ्याकडे मागावं असं या जगात काहीच नाही का? असं श्री हस्टन यांनी शेवटी अगदी निकरावर येऊन विचारलं. तेव्हा या महाभागानं हिरा मागितला आणि हिरा नावाचं खनिज कसं असतं ते विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी. श्री हस्टन हेही जिद्दीचे. त्यांनी आपली इच्छा पुरी केलीच. एका शिल्पकाराकडून प्राध्यापक कार्व्हर यांचा ब्रान्झमध्ये अर्धपुतळा घडवून घेतला आणि तो टस्कगी संस्थेला समारंभपूर्वक अर्पण केला. मंडळी, आता ह्याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया. तोपर्यंत बाय बाय.